आता लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातली सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, काय आहे ती धक्कादायक माहिती? सोबतच जो 21वा हप्ता आहे म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता आहे, कधी भेटतो, कोणाला भेटतो, याची आतुरता, उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमचा जो लाभ आहे तो अचानकपणे का बंद झालेला आहे, त्याचे कारण सुद्धा समोर आलेली आहेत. आणि पेंडिंग जे हप्ते आहेत ते तुम्हाला भेटणार का? तुम्हाला 1500 भेटणार का? 3000 भेटणार का? 4,500 भेटणार का? 6000 भेटणार की 7,500 भेटणार? याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला प्रत्येक गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून ऑथेंटिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाची बातमी की लाडक्या बहिणींनो, कोणत्या बहिणींना कोणत्या बहिणींना आणि कधी आणि किती पैसे भेटणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत. तर बघा, किती मिळणार आहे तुम्हाला? फक्त आणि फक्त 1500 रुपये मिळणार आहे. आणि हे 1500 रुपये लाडक्या बहिणींनो मार्च महिन्याचे असतील. काही युट्यूबर सांगत आहे की मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते एकत्र भेटणार आहे. तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. तुम्हाला मार्च महिन्याचाच हप्ता भेटणार आहे, बस 1500 रुपये. कधी भेटणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, आज जर आपण तारीख बघितली तर आजची तारीख आहे 22 एप्रिल. तर मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये जे पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींनो शेवटच्या वीक मध्ये होतील. अजूनही जी आर प्रसिद्ध झालेला नाही आहे. तर या 22, 23, 24 या 3 तारखांमध्ये जी आर येऊ शकतो. आणि लाडक्या बहिणींनो, जे पैसे वितरण आहे तर आपल्या अकाउंटला कधी येऊ शकतात? एप्रिलच्या शेवटच्या वीक मध्ये. पण हा जो हप्ता असेल लाडक्या बहिणींनो, तो कशाचा असेल रे? मार्च महिन्याचा हप्ता असेल, म्हणजे 1500 रुपये. मग आता कोणत्या बहिणींना लाभ भेटणार आहे तर समजून घ्या. ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटलेला आहे. सोबतच तुम्ही जर माझी रील बघितली असेल त्या रील मध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुमचं जे स्टेटस आहे हे अप्रूव्ह मध्ये आहे, तरच तुम्हाला 21वा हप्ता भेटेल, अन्यथा तोही हप्ता भेटणार नाही म्हणजे नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सांगा, तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे का? तुम्हाला 20वा हप्ता भेटला का? तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारकडे एक अपील करतो की लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे, ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्यावा, एवढी सरकारकडे नम्र विनंती आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की जी मागणी केली आहे सरकारकडे ती योग्य आहे का? तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, खूप युट्यूबर सांगत आहे की पेंडिंग लाभ भेटणार, पेंडिंग लाभ भेटणार. याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 5 महिन्याचे पैसे तुम्हाला भेटणार का? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये दिले जाणार आहे, तेही मार्च महिन्याचे. त्यानंतर लाडक्या बहिणीनो, असंख्य बहिण्यांचा लाभ बंद झालेला आहे अचानकपणे. त्याचे कारण काय आहेत हे तुम्हाला सांगतो. कारण की असंख्य बहिणींनी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये मेसेज केले होते की दादा, आम्ही ई केवायसी केली तरी सुद्धा आमचा लाभ बंद झाला. सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, पहिलं कारण असू शकतं तुमचं लाभ बंद होण्याचं. तुमचं डीबीटी आहे ना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे काय रे? इनऍक्टिव्ह झालेलं आहे. इनऍक्टिव्ह झालेला आहे, म्हणून तुमचा लाभ बंद झालेला आहे. दुसरं लाडक्या बहिणींनो, तुमची ई केवायसी चुकली होती किंवा तुमची ई केवायसी तुम्ही केलीच नाही, तरी सुद्धा तुमचा लाभ काय झालेला आहे? बंद झालेला आहे. हे दुसरं रिझन आहे. तिसरं रिझन लाडक्या बहिणींनो, तुम्ही वारंवार काय करताय? नवीन बँक अकाउंट ओपन करत आहे. बरोबर, तुमच्या मैत्रिणींनी केलं म्हणून तुम्ही नवीन बँक अकाउंट ओपन केलं. आणि लाडकी बहिणीचं जे जे डीबीटी आहे पहिले त्या अकाउंट सोबत होतं, तर आता नवीन बँक अकाउंट ओपन झालं, त्यामुळे थोडेसे इश्यू झालेत. त्यामुळे सुद्धा तुमचा लाभ काय झाला? या ठिकाणी बंद झालेला आहे. सोबतच चौथं कारण आहे लाडक्या बहिणींनो, की तुमचे जे वय आहे 65 वर्षापेक्षा काय झालेले आहे? जास्त झालेले आहेत. तरी तुमचा लाभ बंद झालेला आहे. काही बहिणींनी जो फॉर्म भरताना 21 वर्ष पूर्ण दाखवलेले आहेत, पण आता जेव्हा ई केवायसी मध्ये त्यांचं वय माहिती पडलं, फॅमिलीचा जेव्हा त्यांच्याकडे डाटा केला, तर त्याच्यामध्ये कळालं की तुमचं वय हे 21 पेक्षा लहान आहे. तरी सुद्धा तुमचा लाभ काय झालेला आहे? बंद झालेला आहे. त्यानंतर पाचवं रिझन आहे लाडक्या बहिणींनो, की लाभार्थी महिला, जेही बहिणी आहे, तुम्ही शासकीय नोकरीमध्ये काय काम करत आहात. शासकीय नोकरीमध्ये काय करताय तुम्ही? गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जॉब करताय, तरी तुमचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, 6वं रिझन आहे की जे तुमचं आधार कार्ड आहे आणि तुमचं
लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना आहेत. यामध्ये काय झालेलं आहे, नावामध्ये बदल झालेला आहे. बदल. तरी सुद्धा तुमचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. बरोबर? आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही काय केलं होतं, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती, त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने काय केलं होतं, बँक अकाउंट इथे या लाडकी बहीण योजनेला जोडलं होतं. म्हणजे तुमच्या नावाने बँक अकाउंट नसून तुमच्या फॅमिलीच्या मेंबरच्या नावाने बँक अकाउंट आहे. अशा वेळेस सुद्धा तुमचा लाभ बंद झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, 8वं रिझन, लाडक्या बहिणींनो, तुम्ही जे तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा काय रे जास्त असल्यामुळे तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. म्हणून तुम्हा सर्वच बहिणींना सांगण्यात आहे, की तुम्ही जर तुमचा लाभ बंद झालेला आहे, तर यापैकी कोणत्या कारणांमध्ये तुम्ही येता, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच सरकारने जी ई-के-वाय-सी प्रक्रिया, एडिट करण्याची ई-के-वाय-सी प्रक्रिया आता सुरू आहे 30 एप्रिलपर्यंत. तर नव्याने ई-के-वाय-सी करण्याची जी प्रक्रिया आहे, ती सुद्धा सरकारने लवकरात लवकर सुरू करावी, एवढीच मी माझ्या लाडक्या कडनं सर्व सरकारकडे नम्र विनंती करतो. आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काय द्यायला पाहिजे, लवकरात लवकर ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना, सॉरी, अपात्र बहिणी केलेल्या आहे सरकारने, त्यांना पात्र करायला पाहिजे. त्यानंतर अत्यंत महत्वाची माहिती आलेली आहे, की जी धक्कादायक माहिती आहे लाडक्या बहिणींनो, की 12,000 पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 12,000 पुरुषांनी म्हणजे मेलनी काय घेतलेला आहे, लाडक्या बहिणींनो, लाभ घेतलेला आहे. म्हणजे पुरुष सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेऊन राहिलेले आहेत. तर बघा, 23 कोटी रुपये यांनी लाटलेले आहेत. अशी धक्कादायक माहिती या ठिकाणी उघड झालेली आहे. हीच माहिती तुम्हाला सांगायची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती उघड. बोगस महिला लाभार्थ्यांकडून पैसे वसुली होणार का? याचं उत्तर आहे नाही होणार. टेन्शन घेऊ नका. आणि 12,000 पुरुषांनी म्हणजे साधं पत्र देखील पाठवलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल ते अपात्र आहे असं. लाडकी बहीण योजनेत महत्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहेत. महिलांचा लाभ बंद करण्यात आला. दरम्यान यामध्ये अनेक महिला अपात्र ठरलेल्या आहेत. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे हजारो पुरुषांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. दरम्यान महिलांकडून आता वसुली केली जात आहे. सरकारने याबाबत पाऊल उचललेले आहे. म्हणजे काय? सरकार आता ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला असेल या योजनेचा, तर त्यांचा लाभ लाडक्या बहिणींनो आता तूर्तास थांबवण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेतून ज्या पुरुषांनी लाभ घेतलेला आहे, त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे. पण होणार नाही. लक्षात घ्या, वसुली होणार नाही. कारण की सरकार वसुली बाबा नाहीये. बरोबर? तसंच उत्पन्न जास्त असलेल्या किंवा शासकीय कर्मचाऱ्यांकडून म्हणजे महिलांकडनं पैसे घेतले जातात का? याचं उत्तर आहे नाही, पैसे घेतले जाणार नाही. पण त्यानंतर तर तुमचा लाभ बंद होईल. आता सरकारने बोगस ठरलेल्या महिलांकडून अर्ध्यापेक्षा जास्त वसुली केली आहे. काहीच केलेलं नाही आहे. हे सगळं न्यूजपेपरनं सांगितलं. अजून अनेक पुरुषांकडून वसुली केली नाही. 12,757 पुरुषांना साधं पत्र देखील पाठवलं नाही. या पुरुषांनी जवळपास 23 कोटी रुपये घेतले आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली केली जात आहे. मात्र बोगस पुरुषांना कोणतेही पत्र पाठवलं नाही किंवा त्यांच्याकडनं वसूल केले जात नाहीये. तर मला एवढंच म्हणायचं आहे, की बाबा या योजनेसाठी सरकारने इतके पावलं उचलले आहेत, तर ज्या बोगस म्हणजे पुरुष आहेत, यांनी जो लाभ घेतलाय त्यांच्याकडनं पैसे वसूल नका करू, पण आता त्यांचा लाभ बंद करा. आणि सोबतच ज्या बहिणी पात्र आहेत, त्यांना म्हणजे पात्र करा. गोरगरिबीन असंख्य बहिणी आहेत, की त्या पात्र असून देखील सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर सरकारने याबाबतचे ठोस पावलं उचलून लाडक्या बहिणींचा लाभ पुन्हा सुरळीत चालू करावा. बघा, मी तुम्हाला धक्कादायक माहिती दिली, की पुरुषांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात यावा. कुणाला भेटणार आहे? ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटलेला असेल आणि त्यांचा डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असेल, अशाच बहिणींना भेटणार आहे. कधी मिळणार आहे? एप्रिलच्या शेवटच्या वीकमध्ये. किती मिळणार आहे? तर फक्त आणि फक्त 1,500 रुपये. सोबतच अचानक लाभ बंद झाला, याची कारण दिली आहेत का? येस, तुम्हाला ती कारण सुद्धा सांगितलेले आहेत. तर आता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी थांबतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमच्या काही कमेंट असतील, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.